क्रीडाई आणि MCHI यांच्या वतीने रिडेव्हलपमेंटवरती एक एक्झिबिशन या ठिकाणी ठेवलेलं आहे। खूप चांगला उपक्रम या ठिकाणी MCHI आणि क्रीडाईने आयोजित केलेला आहे। त्याला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। त्याचा उद्घाटन होता आणि ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे। सर, अनेक जर आपण बघितलं ठाणे शहरामध्ये रिडेव्हलपमेंटचे जे काही रखडलेले प्रोजेक्ट आहेत, ह्या अशा नागरिकांना म्हणजे रहिवाशांना काय नेमकं मी नागरिकांना एकच आव्हान करेन की आपण जेव्हा डेव्हलपर नेमता तेव्हा काहीतरी जास्त मला मिळेल हव्यासापोटी आपण तुम्हाला ते असं खोटं सांगत असतात आणि तुम्हाला मोठी मोठी आमिषं देतात आणि तुम्ही त्या डेव्हलपरचा मागचा पुढचा विचार न करता त्यांनी किती प्रोजेक्ट पूर्ण केलेत, त्याचे किती प्रोजेक्ट अडकलेले आहेत, नक्की त्याला किती फायदा मिळणार आहे याचा विचार न करता तो जो आमिष देतो त्याला तुम्ही बळी पडता आणि त्यामुळे ही परिस्थिती आलेली असते। त्यामुळे योग्य विचार करा, योग्य माहिती घ्या, अभ्यास करा आणि नंतर आमिषांपोटी तुम्ही तुमची बिल्डिंग जी त्या विकासकाला देता त्याचा नक्कीच विचार करा, त्याला ते शक्य आहे का। कारण कोणीही येणारा विकासक समाजसेवा म्हणून त्या ठिकाणी येत नाही, तर पैसे कमवण्याकरता येतो। त्याला जर त्यामध्ये प्रॉफिटच नसेल तर तुमचा प्रोजेक्ट कसा पूर्ण करेल। परंतु एक प्रोजेक्ट घ्या, 2 प्रोजेक्ट घ्या, 3 प्रोजेक्ट घ्या, नंतर ते दुसऱ्याला विका, अशा पद्धतीने काही विकासक ठाण्यात काम करतात। त्यांच्यापासून यांनी सावध राहायला पाहिजे। आणि MCHI ठाणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये विजन 2030 या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत याचं एक एक्सपो या इकडे रेमंड्समध्ये आयोजित केलेला आहे। निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ होईल। या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालू आहेत आणि त्याच्या मागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे। मी MCHIच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती केली की याच्यामध्ये वाढती जी लोकवस्ती आहे, कारण आपण बघितलंय ठाण्याची जुनी जी लोकवस्ती होती त्याच्यापेक्षा आता 3 पट ही लोकवस्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत असताना याच्यामध्ये येणारी जी लोकसंख्या आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने काही पावलं उचलली पाहिजेत। ती अपेक्षा या 2 दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमाने निश्चितपणे एक सार याच्यामधनं निघेल जो शासनाच्या समोर ठेवता येईल। अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंटमध्ये ठाण्यामध्ये ठिकाणी काही नागरिकांची फसवणूक झालेली दिसत आहे का? अनेक नागरिकांची त्याबद्दल कसं बघतो? आपण बघतो की अनेक ठिकाणी जिकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, SRAचे प्रोजेक्ट्स असतील, हे वर्षानुवर्ष अडकलेले आहेत। काही प्रोजेक्ट्स 15, काही 20, काही 25 वर्ष अडकलेले आहेत। अशी परिस्थिती होऊ नये त्याच्यामुळे निश्चितपणे या एक्सपोचा उपयोग होईल। एकंदरीत प्रतिसाद मिळतो आपल्याला। आता आम्हाला टोटल 800 सोसायटींचा रजिस्ट्रेशन झाला आहे आणि आम्हाला असा मान्य आहे की मिनिमम 1200 ते 1300 सोसायटी ठाण्यातून पूर्ण येणार। त्यामध्ये ठाणा भागाचा कलवा एरिया आहे, मुंब्रा एरिया आहे आणि पूर्ण ठाणा सिटी, त्यानंतर पोखरण रोड नंबर 1 आणि घोडबंदर रोडपासून पण आम्हाला ते रिस्पॉन्स भेट आहे। आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सपो आहे। हे आम्ही एक ब्रिज टाकतो की ज्यामध्ये डेव्हलपर्स, गव्हर्नमेंट एजन्सीज आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन येतो इकडे। मला असं सांगायचं आहे सोसायटी मेंबर्सला की तुम्ही यांचा भरपूर फायदा उचला। इकडे तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्यासाठी आर्किटेक्ट्स पण आहे, PMC आहे। आम्ही खूप क्वेश्चन आन्सर सेशन्स पण ठेवला आहे, आज दुपारी पण आहे, उद्या पण आहे। जे कोणाला काय पण विचारायचं आहे, काय पण त्यांचा शंका आहे या काय प्रॉब्लेम आहे त्याचं निवारण इकडे होऊ शकतो। मी सर्वांना परत रिक्वेस्ट करतो की आता उद्घाटन झालं आहे आपल्या रिडेव्हलपमेंट एक्सपोचा, आम्ही सर्व इकडे या आणि या जे एक्सपो आम्ही ठेवला आहे त्याचा पूर्ण फायदा घेऊ। सर, ठाणे शहरात आपण जर बघितलं तर अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते SRA माध्यमातून रखडलेले पाहायला मिळतात। त्या नागरिकांपर्यंत MCHI क्रीडाई कशा पद्धतीने पोहोचणार, कशी अप्रोच होणार? सर, त्यामध्ये आम्ही एकच सांगू शकतो कारण काय सर्वांचं लीगल आणि पेपरवर्क त्यांचा असतो आणि त्यामध्ये काय आम्ही काय पण सांगू पर कोर्टचं जे डिसिशन मान्यता आहे ते फायनल असतं।
पण आम्ही हे काय की जे झालं आहे ते झालं आहे, ते आपण बदलू नाही शकत. पण आता तुम्ही जेव्हा कधी पण एक डेव्हलपर नेमतात आपल्या सोसायटीसाठी, त्यांचा तुम्ही क्रेडेन्शियल बघून घ्या, त्यांचं पास्ट हिस्ट्री बघून घ्या, त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून घ्या, त्यांनी काय काय काम केलं आहे ते पण बघून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही एक एक चांगला डेव्हलपर नेमणार. मी हे नाही सांगतो की इकडे जे काय आहे तेच डेव्हलपर चांगलं आहे. तुम्ही जे काय डेव्हलपर तुम्ही देवा ते आमचा ते काय सांगणार नाही आहे, पण ते तुमचा प्रोडक्ट रखडला नाही पाहिजे. मला हेच सांगायचं की पर्सेंटेज नका बघू, क्वालिटी बघा आणि बिल्डरचा क्रेडिटेबिलिटी बघा.